बतायत गणेश, ठाण्यामध्ये काय स्थिती आहे? कारण पहाटेपासूनच ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय. नक्कीच वृषाली, आपण सध्या ठाण्यामध्ये आहोत आणि ठाण्यामध्ये पाहायला गेलं तर आता सध्या तरी महामार्गावरती वाहतूक जी ते सुरळीत चालू आहे. मात्र रेल्वे, मध्य रेल्वे जे ते 5 ते 10 मिनिटांनी उशिरा धावताना पाहायला मिळते. सकाळपासून पाहायला गेलं तर ढगाळ वातावरण आहे. तर ठाण्यामध्ये देखील पावसाने चांगलीच बॅटिंग करायला सुरुवात केलेली आहे. ठाणेकरांना चांगलंच झोडपायला सुरुवात केलेली आहे. पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण आहे आणि काळोख झालेला आहे. आणि याच ठिकाणी पाहायला गेलं तर ठाण्यात देखील अनेक ठिकाणी येथे पाऊस बरसताना आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र आता काही भागात देखील, सखोल भागात देखील पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जाते. पाहायला गेलं तर कालपासून देखील अधूनमधून बसणारा पाऊस जो आहे तो पहाटेपासून आता हजेरी लावलेली आहे. मात्र सध्या तरी महामार्ग असेल या मध्य रेल्वे असेल या ठिकाणी जे आहे ते वाहतूक जे सुरळीत आहे. याच ठिकाणी आता सकाळी पहाटे कामावरती निघणारे जे चाकरमानी आहेत त्यांना देखील आता सध्या तरी कुठला तरी फटका बसला नाही. मात्र पावसाचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला पाहायला मिळते. मुसळधार आणि अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता जे हवामान खात्याकडनं वर्तवली जात होती. मात्र काही भागात देखील या पावसाचा फटका जो आहे ते झाडं उन्मळून पडणे, झाडाच्या फांद्या पडणे अशा देखील घटना ह्या कालपासून आपल्याला पाहायला मिळतात. पाहायला गेलं तर आता सकाळची वेळ झालेली आणि कामावरती जाण्याची वेळ आहे. याच ठिकाणी आता पाऊस बरसताना आपल्याला पाहायला मिळते. महामार्गावरती पाहायला गेलं तर आता सध्या तरी वाहनं ज्या पद्धतीने रस्त्यावरती पाहिजे त्या पद्धतीने दिसून येत नाही. मात्र आता सध्या तरी पावसाने आता जोर घेतलेला आहे. ढगाळ वातावरण काळोख झालेला आहे. याच ठिकाणी आता असा जर पाऊस पडत राहिला तर नक्कीच सखोल भागात पाणी साचण्याची शक्यता जे ते वर्तवण्यात आलेली आहे. नक्कीच धन्यवाद अक्षय आणि गणेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.